तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आता आपण असं पाहतो की आता मधुरास किचनमधून एक व्यक्ती आलेली असते इशूकडून मोदक कलेक्ट करायला आणि इतक्या कमी वेळात मोदक बनवून दिल्याबद्दल ते इशूचे आभार मानतात. इशू म्हणत असते, अहो असू द्या, त्यामध्ये आभारण्यासारखं काय आहे, उलट हे सगळं बाप्पानेच आमच्याकडून करून घेतलं. इतक्या कमी वेळात नैवेद्य झाला हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्याबरोबर लगेचच आता ती समोरची व्यक्तीसुद्धा म्हणायला लागते, बरं थँक्यू व्हेरी मच मोदक बनवून दिल्याबद्दल. आता मी निघते, उशीर होतोय, मला मोदक डिलिव्हर करायचे. त्याबरोबर इशू लगेचच म्हणते, हो नक्की या तुम्ही. मग आता लगेचच ती बाई ही आलेली असते लावण्याकडे आणि लावण्याला मोदक देत ती म्हणते, मॅडम हे तुमचे मोदक तुम्ही सांगितलेत आणि स्पेशली तुम्ही ऑर्डर दिलीत ना, म्हणून मी 50 मोदक एवढ्या शॉर्ट नोटीसवर बनवून आणलेत, हे घ्या. त्यावर लगेचच लावण्या ते मोदक घेते आणि म्हणते, पेमेंट मी तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर केलेलं आहे, त्यावर चेक करून घ्या, सही ती तिला सांगते. त्यावर लगेचच ती म्हणते, हो मॅडम चालेल. आणि आता लगेच ती बाई तिकडनं निघून गेलेली असते. आता ती तिकडनं निघून गेल्यावर लगेचच लावण्या म्हणते, आता हे मोदक बनवलेत मी, लावण्याने बनवलेला नैवेद्य. तर दुसरीकडे आता इशूने सुद्धा बाप्पासाठी नैवेद्य तयार केलेला असतो. तर आता मामी लावण्याला म्हणत असते, चल लावण्या, आता मी तुला दाखवते की बाप्पाला नैवेद्य कसा दाखवायचं ते. आता एक काम कर, इथे चौकोन काढ. मग लावण्या चौकोन काढते. मग मामी म्हणते, आता ही मोदकाची प्लेट त्या चौकोनावरती ठेव. मग लावण्या प्लेट ठेवते. मामी सांगते, आता याच्याभोवती 3 वेळा पाणी शिंपड. लावण्या पाणी शिंपडते. तर आता इकडे तसंच ईश्वरीसुद्धा बाप्पाला नैवेद्य दाखवत असते. मोदकाचा नैवेद्य दाखवून झाल्यावर ईश्वरी बाप्पाजवळ प्रार्थना करते की बाप्पा सगळं काही व्यवस्थित होऊ दे, माझे बाबा लवकर शुद्धीवर येऊ दे आणि बाबांना लवकर बरंसुद्धा वाटू दे. पुढच्या वेळेस बाबा आमच्या बरोबर असू दे बाप्पा तुझ्या आगमनाच्या वेळी. इतक्यात आता इथे फोन वाजतो नमुताईचा. नमुताई लगेच जाऊन फोन उचलते आणि म्हणते, हो का, बढिया काम होऊन गेलं, डिलिव्हरी वेळेवर झाली ना, हे महत्त्वाचं आहे. हो बरं बरं ठेवते, हां. आणि मग ती फोन कट करते आणि मग इशूला येऊन सांगते, इशू अगं आपण जे मोदक बनवून दिले होते ना, ते बाप्पाच्या नैवेद्यासाठीच मागवले होते कोणीतरी, आणि नैवेद्य बनलासुद्धा आणि वेळेवर पोहोचलासुद्धा. आता हे ऐकून खूप आनंद होतो इशूलासुद्धा. इशू म्हणते, बरं झालं ताई, नैवेद्याचे मोदक वेळेवर पोहोचले ते. तर आता इथे लावण्या ही अर्णवला हाक मारते आणि अर्णवला म्हणत असते, ए यार. त्याबरोबर अर्णव म्हणतो, लावण्या मला उशीर होतोय, मी घाईत आहे. त्याबरोबर लावण्या म्हणत असते, ए यार, अरे बाप्पाचा प्रसाद आहे, प्रसाद. त्याबरोबर आता अर्णव मोदकांकडे बघतो खरं, पण म्हणतो, खरंच लावण्या मला उशीर होतोय, मी निघतो ना प्लीज. त्याबरोबर मामी अर्णवला हाक मारते, अर्णव. त्याबरोबर अर्णव लगेचच मामीचा आवाज ऐकून थांबतो. तर मामी अर्णवला म्हणते, हे बघ अर्णव, प्रसादाला नाही म्हणायचं नसतं, आणि हा प्रसाद तर तुझ्या बायकोने बनवलाय, तो सुद्धा एवढ्या प्रेमाने, मग असा नाही म्हणून कुठे चाललास, घे बरं पहिले मोदक. त्याबरोबर अर्णव मोदक खाण्यासाठी थांबतो. तर दुसरीकडे इशू ही आता बाप्पाला नैवेद्य दाखवते आणि हात जोडून प्रार्थना करत असते की बाप्पा तूच तुझा नैवेद्य आमच्याकडून वेळेवर बनवून घेतलास, खरंच असाच कायम आमच्या पाठीशी उभा राहा आणि सगळं छान होत राहू देत. त्याबरोबर आता इकडे अर्णव हा नैवेद्य घेतो, म्हणजेच मोदक घेतो आणि चव करतो. आता मोदक खाऊन अर्णवला अगदी मंत्रमुक्त झाल्यासारखं वाटतं. अर्णव हा मनात विचार करतो, ही मोदकाची चव ताईच्या हातची वेगळी असते, ही ताईच्या हातची चव नाही आहे, मग अगदी आईच्या हातची चव आहे ही. पण लावण्याला कुठे जमणार आहे सेम आईच्या हातच्या चवीचे मोदक, मग हे मोदक कोणी केले असतील. मग अर्णवला लगेचच आठवण येते ईश्वरीची. जेव्हा ऑफिसमध्ये गणपती बसवला होता त्यावेळेस इशूने घरून मोदक बनवून आणले होते आणि अर्णवने तो मोदक खाऊन माइंड ब्लोईंग अशी तिला उपमासुद्धा दिली होती. अर्णव लगेच म्हणतो, म्हणजे हे मोदक मिस इंदौरच्या हातचे आहेत. त्याबरोबर लगेचच आता लावण्या म्हणते, ए यार कसे झालेत मोदक. त्यावर अर्णव पटकन म्हणतो, ही चव मिस इंदौरच्या हातची आहे. त्याबरोबर हे ऐकून लावण्याला राग येतो अर्णवचा. तर अर्णव हातातला मोदक पटकन तोंडामध्ये टाकतो आणि आणखीन एक मोदक घेऊन तिकडनं निघून जातो. तर लावण्याला आता खूप राग आलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी आकाश येतो आणि बघतो, अरे हे काय, मोदक गायब,
मी म्हटलं होतं ना ह्या मोदकांची पहिली चव मी करणार म्हणून. मग त्याबरोबर लावण्या म्हणते, हे घे सगळे मोदक खा बस. आणि ती आकाशच्या हातामध्ये प्लेट देते व तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आकाश म्हणतो, अरे सगळे मोदक कसे खाणार? अरे थांबा. पण आता त्या दोघीही काही थांबत नाही. मग आता आकाश हा दरवाज्यात आलेला असतो आणि दरवाज्यात त्याला दिसतं तर काय, इकडे आता अर्णव जो आहे तो कुठेतरी बाहेर जायला निघालेला असतो. मामा त्याला सांगत असतो, अर्णव सांभाळून जा. त्यावर अर्णव म्हणत असतो की हो मामा मी आपली गाडीसुद्धा घेऊन जात नाही आहे, मी ही रिक्षा घेऊन जातो आहे. कारण काय आहे ना, जर मी गाडी घेऊन गेलो माझी तर कदाचित त्या राकेशला संशय येईल. तर आता हे सगळं काही आकाशने फक्त मागेच उभं राहून पाहिलेलं असतं. तर मामा इथे प्रार्थना करतो सगळं व्यवस्थित होऊ देत. आकाश विचार करतो, दादाचं नेमकं काय चाललंय? दादा असा कुठे निघून गेला अचानक? काहीतरी गडबड आहे खरी, पण काय ते काही कळत नाही आहे. तर आता इथे इशू ही फोनवर बोलत चाललेली असते. हो गाई, हो, लग्नाबद्दल आपण तिकडे आल्यावर बोलू, फोनवर बोलण्याचा विषय नाही आहे हा. हो चालेल, हो येते मी लवकर येते. अगं किचनचं काही सामान घ्यायचं आहे तर ते घेऊनच मी येणार आहे. तर आता इथे इशू चालत असताना एक रिक्षा येते आणि अचानक आता इशूच्या मागे येऊन थांबते. आता त्या रिक्षाने इशूला धडकच दिली असती जवळपास. इशू म्हणते, ओ दादा बघून चालवता येत नाही का? इतक्यात आता अर्णव त्या रिक्षातून उतरतो. अर्णवला बघून ईश्वरी म्हणते, ओ अच्छा, म्हणजे तुम्ही आहात तर? नाही, तुम्हीच करू शकता ना हे सगळं. माझं लग्न मोडता नाही आलं सकाळी माझ्या घरी येऊन, म्हणून हे असलं काहीतरी फालतू करताय का तुम्ही? हां, तुम्हीच माझ्या अंगावरती रिक्षा घालायला सांगितलीत ना त्या दादांना, बरोबर बोलते ना मी? त्याबरोबर लगेचच आता एक माणूस त्या रिक्षावाल्याला म्हणतो, ओ दादा जरा बघून चालवा ना, कळतं का नाही तुम्हाला? आता तुमच्यामुळे त्या मॅडमना काही झालं असतं तर त्यांचा अपघात झाला असता मग. त्यावर इशू लगेचच म्हणते, नाही दादा, नका बोलू त्या काकांना, त्यांची काही चूक नाही आहे. हे बसलेत ना गाडीत, यांची सवयच आहे लोकांना धडक द्यायची, लोकांच्या अंगावर गाड्या घालण्याची. यांनी केलं असेल हे, बरोबर ना? त्याबरोबर आता ईश्वरी ही असं म्हणत असते. मग अर्णव इशूला म्हणतो, हे बघ मिसिंदर, उगाच काहीही बडबडू नकोस. आणि महत्त्वाचं, ही गाडी माझी नाही आहे आणि चालवतही मी नव्हतो, त्यामुळे हे मी केलं आहे असं तू स्टेटमेंट करू शकत नाही, कळलं तुला? त्याबरोबर लगेचच आता पुढे तो सांगतो, जे काही झालं ते मिसअंडरस्टँडिंगने झाले, चुकून त्यांचा बॅलन्स गेला. त्याबरोबर इशू म्हणते, हो, सगळं जे चुकून घडायचं असतं ना ते फक्त बरोबर तुमच्या बाबतीत घडतं, बरोबर ना? आणि बरोबर तुम्ही बरोबर असता आणि समोरच्याचाच गैरसमज होतो. त्याबरोबर लगेचच आता एक माणूस म्हणतो, ओ दादा, आधीच एकतर तुमच्यामुळे त्यांचा अपघात होता राहिला आहे ना, मग आता तुम्ही त्यांच्याशी वाद कुठे घालत बसलाय? तुम्ही त्यांना सोडा ना, त्यांना जिथे जायचं असेल तिथे. त्यावर अर्णव लगेचच म्हणतो, नाही, सोडायला काही हरकत नाही आहे, मी तयार आहे त्यांना सोडायला जिथे जायचं आहे तिथे. पण त्यांनाही विचारून घ्या ना एकदा की मी सोडेन, पण त्या माझ्याबरोबर यायला तयार आहेत का ते? त्याबरोबर तो माणूस लगेचच इशूकडे बघायला लागतो. तर इशू म्हणते, नाही, तुमच्याबरोबर नाही यायचं आहे मला, समजलं ना? त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो, बघितलं, तुम्ही येत आहे माझ्याबरोबर? त्यावर लगेच ती व्यक्ती नाही बाय एवढं बोलून तिकडनं निघून जाते. तर अर्णव हा खरोखर इशूला असं रस्त्याने चालताना बघून म्हणत असतो, बस रिक्षामध्ये, मी सोडतो तुला जिथे जायचं असेल, आय विल ड्रॉप. त्यावर इशू म्हणते, नाही या, तुमच्याबरोबर कुठेच नाही यायचं आहे मला. त्याबरोबर आता इशू तिकडनं निघून जाते. अर्णवला रिक्षावाला म्हणतो, दादा चला आपणही निघूया, नको थांबायला इथे. त्यावर अर्णव हा लगेचच आता रिक्षात बसायला जाणारच असतो. इतक्यात त्याला फोनवरती पाटीलचा फोन आलेला दिसतो. मग काय, अर्णव लगेच पटकन रिक्षामध्ये बसतो आणि फोनवर बोलत तिकडनं निघून जातो. तर आता मात्र इथे अर्णवलाही उशीर होत असल्याने अर्णव इशूच्या मागे काही जात नाही. तर आकाश हा आता मामाला विचारत असतो, बाबा काय सुरू आहे हे सगळं? दादा माझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि तुम्हीसुद्धा. काय लपवतोय तुम्ही दोघंजणं ते लवकर मला सांगा ना, काय चाललं आहे नेमकं? दादा आता आपली गाडी न घेता रिक्षाने असा बाहेर कुठे गेला आणि का गेला मुळात रिक्षाने तो? काय चाललं आहे हे सगळं? त्यावर मामा म्हणत असतात, अरे असं काही नाही आहे आकाश. इतक्यात लावण्या बाहेर आलेली असते आणि लावण्या म्हणत असते, मामी कशी नको रागू, कशी शांत हो. मामी म्हणते, अगं जाऊ देत ग लावण्या. त्यावर लावण्या म्हणते, कसं सोडून देऊ मामी, तुम्हीच सांगा ना. अहो मी बनवलेला प्रसाद, मी बनवलेले मोदक, त्याच्यामध्ये सुद्धा जर ARला त्या मिडल क्लासची आठवण येत असेल तर मग सांगा ना मला, कसं सहन होईल हे? अहो मी बायको आहे होणारी त्याची, त्याला माझ्या हातचे मोदक खाऊन त्या मिडल क्लास ईश्वरीची आठवण येते.
याच्यापेक्षा जास्त वाईट काय असणार आहे माझ्यासाठी, हे कसं सहन होणार आहे मला. त्यावर लगेचच आता मामी तिला म्हणते की हे बघ लावण्या, आता याच्यासाठी सुद्धा तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. कारण काय आहे ना, या घरातली काही माणसं तर टपूनच आहेत सगळं काही त्या ईश्वरीच्या घशात घालण्यासाठी. आता हे खरं तर मामी मामाला टोमणा मारून बोललेली असते. त्यामुळे मामा लगेचच मामीला म्हणतो, गप्प बस तू, उगाचच्या उगाच काहीही बडबड करू नकोस वल्लरी. त्याबरोबर वल्लरी मामी म्हणते, काय चुकीचं बोलले मी, काय चुकीचं बोलले ते सांगा ना. त्याबरोबर मामा म्हणत असतो, अरे इथे मला टेन्शन कसलं आलं आहे, तर तुमचं दोघींचं काय चाललं आहे. त्याबरोबर मामी म्हणते म्हणजे. त्याबरोबर मामा म्हणत असतो, तुम्ही का उगाच उगाच वाद घालताय. आणि तसंही आता अर्णव लावण्याबरोबर लग्न करायला तयार झालाय ना, मग झालं तर कशाला उगाच तुम्ही दोघी विषय वाढवताय. त्याबरोबर लगेचच लावण्या म्हणत असते, मामा AR माझ्याबरोबर लग्नाला तयार झालाय, ते सुद्धा तो मनापासून झाला आता असं मला वाटत नाही, ते सुद्धा जबरदस्तीनेच करतोय तो. तर लावण्या बरोबर बोलते, बायको आहे ना ती होणारी अर्णवची, मग अर्णव काय बघतोय, का असा करतोय हे तिला कळायला नको का, तिचा हक्क नाही आहे का तो. त्याबरोबर मामा म्हणत असतो, हे बघ वल्लरी, उगाचच्या उगाच तू विषयाला वेगळं वळण देऊ नकोस आणि नेहमी तीच कॅसेट वाजवू नकोस. मला सगळं माहिती आहे, यांची पत्रिका जुळली म्हणून आईने यांचं लग्न ठरवलंय वगैरे सगळं माहिती आहे. इथे डोक्याला टेन्शन आहे माझ्या, तू उगाचच्या उगाच आणखीन ताप वाढवून ठेवू नको, कळलं तुला. त्याबरोबर लगेचच आता लावण्या म्हणत असते, मामा अहो ARची होणारी बायको आहे मी, त्याच्या डोक्यात काय सुरू आहे, तो कसला विचार करतो हे मलाही कळायला नको का. सांगा ना, तो काहीतरी लपवतोय आपल्यापासून आणि हे फक्त मलाच नाही वाटत आहे, तर आकाशला सुद्धा वाटतंय. हवं तर विचारा तुम्ही त्याला, का असं वागतोय AR, बोला ना मामा. त्याबरोबर लगेचच वल्लरी मामी म्हणते की तुम्ही दोघंजण ना आमच्या सगळ्यांपासून काहीतरी नक्की लपवताय आणि ती कदाचित अशी काहीतरी गोष्ट आहे की तुमच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटतं की जर ती गोष्ट या घराने ऐकली किंवा ह्या घरात कळली ना, तर हे संपूर्ण घर हलून जाईल, हादरून जाईल, बरोबर ना. सांगा काय लपवताय ते आमच्यापासून तुम्ही. त्याबरोबर आता लगेचच मामा हा काही बोलत नसतो, तो गप्पच राहतो. तर लावण्या ही मामाला म्हणत असते, मामा काही आहे का असं खरंच. तर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, तुम्हाला नाही सांगायचं ना, ठीक आहे नका सांगू, माझी काही हरकत नाही. पण ही वल्लरी ते शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. वल्लरी तिकडनं निघून जाते, लावण्याला म्हणते, लावण्या चल. लावण्याही तिकडनं जाते. आकाशही गेलेला असतो. तर मामा देवाकडे प्रार्थना करतो की आज जे जसं ठरलंय सगळं तसंच पार पडू दे रे बाप्पा. तर आता या ठिकाणी राजेश हा आलेला असतो. राजेश हा आता तिथे येतो आणि लगेचच म्हणायला लागतो, एम के कुठे आहेस तू. त्याबरोबर त्या ठिकाणी MK येतो. आता MK हा राकेशला बघून म्हणतो, आलात तुम्ही राकेश शेठ, या चला, तुमचीच वाट बघतोय. त्यावर राकेश म्हणतो, बोलवलं होतंस ना रे तू आणि एक एक पैसा मोजून घेतलास ना माझ्याकडून, मग काम वेळेवर करता येत नाही, डेडलाईन पाळता येत नाही, माझा फोन उचलता येत नाही तुला. त्यावर लगेचच तो म्हणतो, अहो राकेश शेठ, तुम्ही जे काम सांगितलं होतं ना ते खूप अवघड आहे हो, त्यासाठी सगळ्यांच्या बापाला या कामात इन्व्हॉल्व करावं लागलं. त्याबरोबर लगेचच आता राकेश म्हणतो, सगळ्यांचा बाप कोण आहे हा. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, अहो इथेच कुठे बसून बोलायचं, चला या आतमध्ये बसून बोलूया. मग आता सगळ्यांचा बाप कोण आहे असं त्याने विचारल्याबरोबर अर्णव खुर्ची गोल फिरवतो आणि अर्णवला त्या खुर्चीवरती बसलेलं बघून राकेशला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. अर्णव एक इशारा करतो, त्याबरोबर 2 बाउन्सर येतात आणि आता राकेशचे हात पकडतात. तर आता अर्णव लगेचच उठून येतो आणि राकेशची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणत असतो, काय कसं वाटलं मिस्टर घर जावई बापू, बरं वाटतंय ना. आणि एक गोष्ट सांगतो, कॉन्फिडन्स इज गुड बट ओव्हर कॉन्फिडन्स इज व्हेरी बॅड, समजलं. त्याबरोबर आता मात्र राजेशला कळत नसतं की हे सगळं काय होतं. तर इथे इशू ही आईसाठी जेवण आणि कपडे घेऊन आलेली असते. ती आईला हाक मारते, आई. त्याबरोबर लगेचच सुप्रिया तिच्याकडे बघते. तर इशू सुप्रियाला म्हणते, आई हे बघ, यामध्ये तुझा जेवणाचा डबा आणि तुझे कपडे दोन्ही वस्तू का आहेत. त्यावर आई लगेचच म्हणते, इशू घरी बाप्पाची स्थापना व्यवस्थित झाली ना. त्यावर इशू सांगते, हो आई व्यवस्थित झाली. सतत असंच वाटत होतं की काहीतरी चुकायला नको, नाहीतर बाबांचा ओरडा खावा लागेल, त्यांची खूप आठवण आली गं. त्यावर आई म्हणते, त्यावर लगेचच आईला इशू विचारते, आई डॉक्टर काही म्हणाले का गं वेगळं. त्यावर आई सांगते, प्रयत्न सुरू आहेत असंच म्हणाले. मग इशू म्हणते, बरं काही हरकत नाही. तर आई म्हणते, इशू
आत्याने मला सगळं काही सांगितलं. त्यावर इशू म्हणते आई अगं हे बघ. त्यावर आई म्हणते इशू ये इथे शांतपणे बसून बोलूया. मग इशू आणि आई दोघीजणी जाऊन सोफ्यावरती बसतात. तर आता आई ही इशूला सांगत असते, इशू हे बघ, लग्न असे पुढं ढकलून काय मिळणार आहे? आणि बाबांनी तुझ्या लग्नासाठी किती उत्साहाने मुहूर्त काढले होते. मग जर आता मुहूर्तावर लग्न नाही झालं तुझं तर बाबांना वाईट वाटेल की नाही? त्याबरोबर इशू म्हणते आई अगं बाबांना माझं कन्यादान करता नाही आलं ना तर या गोष्टीचं त्यांना जास्त वाईट वाटेल शुद्धीवर आल्यावर, आणि हे दुःख मी त्यांच्या डोळ्यात नाही बघू शकत. त्यावर आई म्हणते अगं पण ते कधी शुद्धीवर येतील काय आपल्याला काहीच माहीत नाही आहे. त्यावर इशू म्हणत असते आई तू विसरतेस का? आपले बाबा नेहमी काय सांगायचे? आपले बाबा नेहमी म्हणायचे की उम्मीद पर पुरी दुनिया चलती है, आणि आपण त्यांच्याच बाबतीत उम्मीद सोडून द्यायची का गं? असं कसं वागू शकतो आपण आई बाबांच्या बाबतीत? प्लीज नको ना असं बोलूस. मला खात्री आहे माझे बाबा लवकर शुद्धीवर येतील. त्यावर आई म्हणते अगं पण डॉक्टरांना सुद्धा नाही माहीत बाबांना शुद्धीवर यायला किती वेळ लागेल, दिवसांमध्ये येतील की महिन्यांमध्ये. त्यावर इशू म्हणते ते काही असलं तरी मला चालेल आई, मी बाबांसाठी थांबायला तयार आहे. त्यावर आई म्हणत असते मला राकेशजींनी फोन करून सगळं सविस्तर सांगितले. त्यांना हा तुझा निर्णय अजिबात पटलेला नाही आहे. आपण त्यांचाही थोडा विचार करायला हवा ना गं. त्यावर इशू म्हणते आई हे बघ, ते काही असलं तरी मला काहीच फरक पडत नाही. मला माझ्या बाबांपेक्षा महत्त्वाचं माझं लग्न नक्कीच वाटत नाही. बाबांसाठी मी कितीही थांबायला तयार आहे. त्यामुळे प्लीज तू मला जबरदस्ती करू नकोस. बाबांशिवाय मी लग्न मंडपात उभी राहणार नाही. माझ्या बाबांनी माझ्या लग्नात असलेलं मला बघायचं आहे. त्यांना नाचता खेळताना मी बघणार आहे आई माझ्या डोळ्यांनी. ह्या अशा ICUच्या काचेतून मला त्यांचा आशीर्वाद नाही घ्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझे बाबा माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहेत हे माझ्या होणाऱ्या नवऱ्यालासुद्धा कळायला हवंच नाही. त्याबरोबर मग मात्र सुप्रिया उठून उभी राहते आणि इशूला म्हणते इशू हे बघ तू. त्यावर इशू म्हणते आई प्लीज माझा निर्णय झाला आहे. बाबा शुद्धीवर येणार नाही तोवर मी लग्नाला उभी राहणार नाही. प्लीज आई. त्याबरोबर मग मात्र सुप्रियाचा नाईलाज होतो आणि सुप्रिया काहीच नाही बोलत. तर इकडे आता अर्णवच्या सांगण्यावरून राकेशला बाउन्सर लोकांनी बांधून त्याच्यासमोर बसवलेला असतो. तर अर्णव हा आता राकेशला म्हणत असतो काय घर जावे बापू, कम्फर्टेबल आहात ना, व्यवस्थित वाटतंय ना? त्याबरोबर राकेश हा आता अर्णवला म्हणत असतो अर्णव तू जे करतोयस ते खूप चुकीचं आहे आणि सोड मला इथून, समजलं, सोड मला. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो पुन्हा बोल. हे बघ तुझा हा असा हरका आवाज ऐकायला ना मला खरोखर खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. खरं तर ना हे सगळं मी आधीच करायला हवं होतं. आत्ता जे केलं ते असो, पण आता तर वेळेवर केलं. राजेश मी इतका वाईट वागेल ना तुझ्याशी की तूही तितक्या खालच्या थराला जाऊ नाही शकणार, इतक्या खालच्या थराला मी जाणार आहे. त्याबरोबर लगेचच अर्णव त्याचं तोंड उघडायला सांगतो. लगेचच बाउन्सर त्याचं तोंड उघडतात. तर राकेश आता म्हणत असतो की तू विसरतोयस का अर्णव? अरे तुझी ती बावळट बहीण आणि ती मिस इंदौर या दोघींचंही आयुष्य माझ्या हातात आहे ते. अरे हिरोगिरी मात्र बरोबर जमते रे तुला. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो अरे त्या दोघींचं सोड रे, त्या दोघींचं सोड, पण तुझं काय? सध्या तुझं आयुष्य माझ्या हातात आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या ताईची काळजी घ्यायला मी खंबीर आहे. मी आयुष्यभर तिला सांभाळू शकतो आणि तू गेल्याने फार काही मोठा बदल नाही होणार तिच्या आयुष्यात. हां आता थोडे दिवस रडत बसेल, थोडे दिवस वाईट वाटेल तिला, पण नंतर एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट, समजलं तुला? त्यानंतर आता अर्णव हा घरी आलेला असतो. तर अंजली अर्णवला म्हणत असते चिंटू कुठे होतास तू? कधीपासून वाट बघते मी तुझी. त्याबरोबर लगेचच आता अर्णव म्हणायला लागतो ताई हे बघ सध्या जे काही घडतं आहे त्यातलं काहीच मी खरंच तुला नाही सांगू शकत, प्लीज ट्रस्ट ऑन मी. त्यानंतर आता अर्णव हा इशूचे बाबा ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत त्याच हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. आता इशू आणि अर्णव दोघंही मोबाईल बघत चाललेले असतात आणि चुकून दोघांची धडक होते. इशू अर्णवच्या मिठीत पडते. त्याबरोबर अर्णव हा इशूकडे बघत राहतो तर इशूसुद्धा अर्णवकडे बघत राहते. दोघं एकमेकाच्या नजरेत हरवून गेलेले असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.